नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. जळगाव जिल्ह्याच्या पारोळा येथील कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे वाण घेतले होते. वाण घेताना शेतकऱ्यांना प्रति बॅग 22 क्विंटल उत्पन्न येतं असं सांगण्यात आलं होतं. मात्र हे वाण वापरल्यानंतर 1 क्विंटलही उत्पन्न येणार नाही अशी परिस्थिती असून या संदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे पंचायत समितीला निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. जालना बाजारात शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र शेवग्याची आवक वाढल्यानं भाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सध्या जालना बाजारात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री होत असून दरात हळूहळू घसरण होतीये. त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत. जळगाव जिल्ह्यातील केळी ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध असून जिल्ह्यात अत्यंत दर्जेदार व निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत असले तरी प्रत्यक्षात निर्यात मात्र जेमतेमच आहे. मात्र केंद्र सरकारने बनाना क्लस्टरसाठी जळगावचा समावेश केल्यानंतर ही निर्यात 4 लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या अनुदानाचे थकलेले 11 कोटी आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 141 कोटी असे एकूण पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 152 कोटी रुपयांचे अनुदान सरकारनेच थकवले असून अशामध्ये शेतकरी अडचणीत सापडलाय. शासनाच्या 12 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पारो अनुदान योजना सरकारने जाहीर केली खरी, पण शेतकऱ्यांना अजूनही त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरास दिली आहे. तसेच पीक विमा योजनेत विम्याचे दावे नाकारणे, ओरिएंटल कंपनीने 202 कोटी वितरणास नकार दिला असून यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचेही उत्तरात म्हटलंय. पुणे कृषी महाविद्यालय आयोजित कृषी विभाग आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्या रासायनिक अवशेष मुक्त असलेल्या फुले कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते झाले. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून रेसिड्यू फ्री शेतीचे प्रयोग केले जात असून त्याचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे असे प्रतिपादन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार असून राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. राज्यात आतापर्यंत 76 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून साखर उतारा 9.38% इतका मिळालाय. कोल्हापूर विभागात सर्वाधिक 21 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठ्या महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्यात. त्यांनी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी क्रांतिकारक योजना जाहीर केल्या असून यातून लाखो ग्राहकांना वीज बिल मुक्ती मिळणार आहे. प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार असून त्याचा थेट फायदा 70% ग्राहकांना मिळेल असं मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.